दूर डोंगरान आणि नदींच्या मधोमधी एक सुंदर गाव होतं. इथे आकाश कायम निळा राहायचा, झाडं आनंदात राहायचे आणि मुलं खेळत राहायची. पण हे सगळं असल्यामुळेही या गावामध्ये गरमी खूप लागायची की इथे आजपर्यंत फ्रीज मध्ये पाणी थंड होते आणि नाही कोणी आईस्क्रीम खाऊ शकत होतं. इथे प्रत्येक जणाला हेच हवं होतं की हे परमेश्वरा, हे कुठला आजार आहे जे आम्ही सगळ्यांचा मागे पसरलेला आहे. गरमीमुळे जान निघून चाललंय. म्हणूनच तू माझा एकच काम कर, एकतर हे गरमीचं नामोनिशान मिटवून टाक, नाहीतर आमच्या इंद्रपुरात चमत्कार पासूनच पण बर्फ आणि आईस्क्रीमचा पाऊस असू दे. काय? बर्फ आणि आईस्क्रीमचा पाऊस? काही पण काय बोलता तुम्ही काका? मदनची विचित्र ख्वाहिश ऐकून आयानला हसू आलं. पण त्याला माहित होतं की इंद्रपूरमध्ये ना गरमी कमी होणार आहे आणि नाही आईस्क्रीमचा पाऊस. मदन काका पण ना काही पण बोलतात. काय झालं आयान, असं का हसतेस? काही नाही आई, पण मी विचार करत होतो की जर आपल्या गावात खरोखरच आईस्क्रीमचे पाऊस झाला तर किती मजा येईल ना. काय? आईस्क्रीमचा पाऊस? हो, किती मजा येणार. मजा तर येईल, पण दुसऱ्यांना, तुला नाही. आठवतंय ना डॉक्टर काय बोलले होते तुला? तुला आईस्क्रीम पासून ॲलर्जी आहे. हो हो, माहितीये. असे अजीबोगरीब तर माझ्यासोबतच होतात. हे माझ्यासोबतच का होतं? नाही, मला एकाच वेळेस का नाही, पण आईस्क्रीम खायची आहे. हे परमेश्वरा, कृपा करून आमच्या गावात आईस्क्रीमचा पाऊस आणा. एक अशी आईस्क्रीम ज्याला फक्त मीच खाऊ शकतो. आणि अशीच दुआ करत करत तो झोपला. तेव्हा त्याच रात्री गावाच्या जवळच्या जंगलामध्ये एक खूप मोठी चांदणी खाली पडली. तो इंद्रपूरच्या जमिनीवर पडतानाच विरघळला. पण चमत्कार झाला. सकाळी गाववाल्यांनी बघितलं की त्या विरघळलेल्या ताऱ्याने आकाशात एक मोठा गोल रंगीत ढग बनला होता, जो गावाच्या वर फिरत होता. तो बघण्यामध्ये एकदम आईस्क्रीम सारखा होता, निळा, गुलाबी आणि हलकासा पिवळा. अरे हे काय? हे तर गजबच झालं. मी कालच परमेश्वराशी प्रार्थना केली होती की अशी आईस्क्रीमचा पाऊस असू दे, आणि आज ते ईश्वराने पूर्ण पण केलं. काय बात आहे. माझ्या जिभीला तर मानलंच पाहिजे. हे काही बोलतो ते खरं होऊन जातो. आकाशाला असं बघून मदनने स्वतःची तारीफ करायला सुरुवात केली. आणि तेव्हा अचानक त्यामधून थंड चॉकलेट आईस्क्रीम पडायला लागली. अरे हे काय? आता तर पाऊस पण व्हायला लागला. चला चला गावकऱ्यांनो, असे उभे नका राहू, जरा ह्या थंडी आईस्क्रीमचा मजा तर घ्या. मदनच्या बोलल्यावर सगळे गाववाले त्या आकाशाच्या खाली पळायला लागले आणि चॉकलेटच्या पावसामध्ये भिजायला लागले. मुलं उड्या मारायला लागले. मोठे आणि म्हातारे पण बालट्या, मटकी आणि छत्र्या घेऊन पळायला लागले. तेव्हा जवळून जात असणाऱ्या आयानने त्यांना बघितलं. अरे हे आवाज कुठून येतोय? अरे हे काय? आईस्क्रीमचा बादल आणि सगळे लोक पावसात भिजताय. हे कसं होऊ शकतं? नक्कीच जाऊन बघायला पाहिजे. आईस्क्रीमच्या खातीर आयान त्या ढगाकडे जाणारच होता की तेव्हा त्याला आपल्या आईचं बोलणं आठवलं की डॉक्टरने त्याला आईस्क्रीम पासून ॲलर्जी आहे. जाऊ दे आयान, हे सगळं तुझ्यासाठी नाहीये. इथून निघून जाणंच बरं आहे. आणि आयान तिथून नाराज होऊन निघून गेला. पण आईस्क्रीमच्या पावसामुळं गावामध्ये उत्सव सुरू झाला. दररोज इंद्रपूरमध्ये रंगीत आणि स्वादिष्ट पाऊस पडायचा. कधी स्ट्रॉबेरी, कधी पिस्ता, कधी आंबा. लोकांनी त्याचं नाव दिलं जादुई आईस्क्रीमचं ढग. आता लोक फक्त त्याच्यामध्ये पळायचे नाही, पण त्याने पैसे पण कमवायचे. अरे माया, ऐक तर तरी. मी हे स्टीलची बाटली घेऊन त्या बादलचा जवळ चाललोय आणि परत येताना भरपूर आईस्क्रीम घेऊन येणार. आणि नंतर आपण याला जादुई आईस्क्रीम म्हणून विकणार आणि खूप पैसे कमवू. हळूहळू सगळे गाववाले पण मनोज सारखेच विचार करायला लागले. ते पण बादल्या भरून आईस्क्रीम घेऊन जवळच्या गावांमध्ये जाऊन आईस्क्रीम विकून पैसे कमवायला लागले. पण गाववाल्यांना ह्या वाढणाऱ्या लालचचा परिणाम भयानक निघाला. हळूहळू आईस्क्रीमच्या ढगाचे आणखीन 2 रूप झाले आणि त्यातून इतकी जास्त आईस्क्रीम पडायला लागली की
हे महादेवा, हे सगळं काय झालं? मी तर फक्त तुला आईस्क्रीमचा पाऊस मागितला होता, पण हे तर हदच झालीये. आता आम्ही काय करणार? हे बादल तर जादूच्या नंतर आता शाप झालंय. नाही, असं नाही होऊ शकत. सगळ्या शेतांमध्ये बर्फ जमलेली आहे, जनावर आजारी पडून लागलेत आणि मुलं सर्दीमुळे कांपलेलेत. हे महादेवा, अख्खं गाव सुस्त आणि थंड पडलंय. ही पाऊस थांबवा देवा, ही पाऊस थांबव. जे काही इंद्रपूरमध्ये होत होतं ते सगळ्यांच्या समजपासून बाहेर होतं. कुणालाच माहित नव्हतं की ह्या आईस्क्रीमच्या ढगाने इतका भयानक रूप का घेतलाय अचानक. हे काय चाललंय? हे पाऊस तर थांबण्याचं नावच घेत नाहीये. पावसाळ्याचा हा रूप बघून आयान सुद्धा खूप परेशान झाला. हळूहळू आता गाव पूर्ण प्रकाराने आईस्क्रीमच्या पाऊस भरलेलं होतं. याने लोकांच्या जीवाला सुद्धा धोका होता. आयानला हे सगळं बघवत नव्हतं. नाही, मी असं गप्प बसून हे सगळं बघत नाही बसणार. मला काहीतरी करावं लागणार. हां, काहीतरी करावंच लागणार. आयान घरातून एक बालती उचलतो, छत्री घेतो आणि बाहेर निघतो. त्याला बघून आयानची आई काळजीत पडते. आयान, बाळा आयान, थांब. हे तू काय करत आहेस? मी ह्या आईस्क्रीमचा पाऊस ह्या बादलीमध्ये एकत्र करतोय आई. पण तुला हे सगळं करण्याची काही गरज नाहीये बाळा. तुला ह्याने परेशानी होईल, आठवतंय ना? हो आई, पण मी आपल्या गावाला असा डुबत नाही बघू शकत. तुम्ही माझी काळजी करू नका. हे बघ, मला काहीच नाही झालं. वा, आयानने जी बहादुरी दाखवली ती खूप छान होती. आपल्या पूर्ण गावाला परेशान बघून तो आपली परेशानी विसरला होता. त्याने जसं तसं आईस्क्रीम एकत्रित केली आणि मग त्याला आजूबाजूच्या गरीब मुलांमध्ये वाटलं आणि तेव्हा चमत्कार झाला. अरे, हे काय? पाऊस कमी झाला? असं कसं असू शकतं? आयानला काही समजत नव्हतं, पण तरीही त्याने आपलं काम अजिबात नाही थांबवलं. आता तो दररोज आईस्क्रीम एकत्रित करायचा आणि आजूबाजूच्या गरजेच्या मुलांमध्ये ती आईस्क्रीम वाटायचा. पाऊस हळूहळू कमी झाला. आता त्याला समजलं होतं की खरोखरची समस्या काय होती. अरे, हे काय? हे पाऊस तर हळूहळू थांबायला लागलाय. ते की माझी जादुई जिभेने परत आपला कमाल करून दाखवलं. तुझ्या जिभेने नाही, हे काम माझ्या मुलाने केलंय. म्हणजे तुम्ही सगळेजण लालची आहात. जेव्हा तुम्ही सगळेजण उन्हाळ्यात परेशान होता तेव्हा देवाकडून काय काय मागत होता, आणि जेव्हा तुमची इच्छा पूर्ण झाली तेव्हा तुम्ही काय केला? बादल्या भरून आईस्क्रीम विकायला सुरुवात केली आणि त्याने पैसे कमवायला लागला. पण तुम्ही सगळेजण हे विसरला की हा चमत्कार तुमच्या सगळ्यांच्या चांगल्यासाठी होता, पैसे कमावण्यासाठी नाही. तुम्ही ह्याला वाटण्याच्या सोडून आपल्या स्वार्थासाठी वापर केला. पण माझा मुलगा आयान, त्याने आपल्या परेशानीला अनदेखा करून ह्या आईस्क्रीमला गरजेच्या मुलांमध्ये वाटलं. तेव्हा जाऊन हा पाऊस थांबलाय. आयानच्या आईचं बोलणं ऐकून सगळे गाववाले शर्मिंदा झाले. त्यांना पछतावा व्हायला लागला की त्यांनी खरोखरच प्रकृतीचा अपमान केलाय. जे झालंय त्याच्यानंतर सगळ्यांना आपल्या चुकीचा अहसास झाला होता. आता सगळेजण मिळून त्या जादुई आईस्क्रीमच्या ढगाचा आनंद पण घ्यायचे आणि गरजेच्या लोकांमध्ये वाटायला पण लागले.